तर 83,000 युट्यूबचे सबस्क्रायबर्स असल्यावरती युट्यूबकडून तुला किती पैसे मिळतात, हा प्रश्न तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये असणार आहे. पण अर्थातच माझे सबस्क्रायबर्स, माझे व्ह्यूज, माझं युट्यूबचं अल्गोरिदम आणि त्यासोबतच माझी युट्यूबची अर्निंग, जे की मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की युट्यूबकडून मला किती पेमेंट मिळतं. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघितल्यानंतर विथ प्रूफ तुम्हाला नक्कीच एक मोठा धक्का बसणार आहे. तर कोणत्याही युट्यूबरने कधीही युट्यूबच्या प्लॅटफॉर्म्सवरती न सांगितलेली पडद्यामागची एका युट्यूबरच्या पडद्यामागची जे काही गोष्ट आहे तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रिअल जे काही नंबर्स असणार आहे तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, स्पेशली नवीन युट्यूबरसाठी. कारण जर तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचं असेल आणि फक्त चालू करायचं नाहीये तर ग्रो करायचं असेल, कारण आपल्याला असं वाटतं की चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या की लगेच आपल्याला पैसे जे असतील तर ते मिळायला चालू होतील. पण तसं नाही आहे. रियालिटी खूप वेगळी आहे आणि ती जर रियालिटी समजून घेऊन त्याचा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला तर नक्कीच तुम्ही एक चांगलं युट्यूबचं करिअर जे काय असेल तर ते घडवू शकता. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला माझं जे काही युट्यूबचं अर्निंग आहे, ठीक आहे, जो काय माझं युट्यूब स्टुडिओ तर तो मी इन डिटेल दाखवते आणि लास्टला मी तुम्हाला माझं टोटल अर्निंग, ठीक आहे, मंथली अर्निंग जे काय असेल तर ते पण डिस्प्ले करणार आहे. तर याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम्स जे काय आहे तर ते मी शोधून काढलेलं आहे की भरपूर असे मोठे युट्यूब क्रिएटर्स असतात त्यांच्यासोबत सेम प्रॉब्लेम होतो किंवा छोटे क्रिएटर्स असतात त्यांच्यासोबत पण सेम प्रॉब्लेम होतो. सगळ्यात पहिला आपण जाणून घेणार आहोत की प्रॉब्लेम काय आहे आणि नंतर आपण जाणून घेणार आहोत की प्रॉब्लेम फिक्स कसा करायचा. सोबतच हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बरोबर 3 महिन्यांनी मी एक दुसरा व्हिडिओ पोस्ट करेन आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सेम अनालिटिक्स दाखवणार आहे जे की ग्रो झालेले असणार आहेत. कारण मी त्या अकॉर्डिंगली माझ्या चॅनलवरती जे काही रिक्वायर्ड मला चेंजेस करावे लागतात, जे काही मला तिकडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात तर ते मी घेणार आहे आणि माझं चॅनल जे काय डेड होत चाललेलं आहे तर त्याला ग्रो कशा पद्धतीने करायचं आहे तर ते मी इन डिटेल थोडासा प्लॅन जो आहे तर तो मी बनवलेला आहे. तर तोच मी तुमच्यासोबत शेअर करते सो दॅट तुम्हाला सुद्धा तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी ते मदत करू शकते. तर सगळ्यात पहिला, ठीक आहे, माझे 83,000 सबस्क्रायबर्स आहेत. ठीक आहे, आता 83,000 सबस्क्रायबर्स म्हणजे ओल्ड सबस्क्रायबर्स. ठीक आहे, त्यातले 50 to 60,000 जे काही सबस्क्रायबर्स असतील तर ते जुने सबस्क्रायबर्स आहेत, ओल्ड सबस्क्रायबर्स. आणि आता जो काही मी करंट कॉन्टेंट पोस्ट करते, ठीक आहे, जो की रॅन्डम असतो, माझं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसतं की आज काय पोस्ट करायचं. रॅन्डमली एखादी मी कॅनवाचे ट्युटोरियल कधी कधी पोस्ट करते, कधी कधी मोटिवेशनल करते, कधीतरी व्लॉग्स करते. तर त्यामुळे काय होते, कुठेतरी अल्गोरिदम जे आहे ना तर ते कुठेतरी गडबड होते अल्गोरिदमला की युट्यूबलाच नक्की कळत नाही आहे की यांच्या चॅनलवरती नक्की काय आहे. कारण मिक्स्ड कॉन्टेंट खूप होतं, खूप मिक्स्ड कॉन्टेंट होतं. कधी मी कॅनवाचे ट्युटोरियल्स पोस्ट करते, कधी मी युट्यूब बद्दल माहिती सांगते, कधी मी ऑनलाईन कोचिंग करते किंवा कधी मी डेली व्लॉग्स करते, कधी मोटिवेशन करते. आणि त्यामुळे युट्यूबला माझा जो काही मेन कॉन्टेंट आहे ना की मला नक्की काय करायचं आहे किंवा माझा ऑडियन्स कोण आहे, ठीक आहे, तर ते अल्गोरिदमला समजत नाही युट्यूबच्या. फॉर एक्झाम्पल जे काही माझे 83,000 सबस्क्रायबर्स आहेत ना तर त्यातले कदाचित 10-20,000 सबस्क्रायबर्स युट्यूबचा व्हिडिओ बघून माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब केला असेल, त्यांचे इंटरेस्टेड व्हिडिओ जे काही असतील तर ते युट्यूब असतील. ठीक आहे, त्यामधले काही असतील त्यांना ग्राफिक्स आवडतात. ठीक आहे, त्यामुळे जे काही मी पोस्ट करते आता करंटली तर सगळेच ओल्ड सबस्क्रायबर जे काय तर त्यांना तो युजफुल असा कॉन्टेंट असेलच असं नाही. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी मला फिक्स करायच्या आहेत की जो काही माझा करंट कॉन्टेंट मी देतेय, ठीक आहे, जे काही व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते तर ते सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी म्हणजे जुन्या सबस्क्रायबर्स पासून आता जे नवीन लोक आपल्यासोबत जोडली गेले तर त्यांच्या सगळ्यांसाठी ते युजफुल व्हिडिओज असणार आहेत. त्या अकॉर्डिंगली मला व्हिडिओचं प्लॅनिंग करायचं आहे आणि त्या अकॉर्डिंगली ज्या ज्या रिक्वायर्ड स्टेप्स असतील तर त्या मी करायला चालू केलेले आहेत. त्याचंच एक एक्झाम्पल मी तुमच्यासोबत शेअर करते. हे इतके सारे टायटल्स जे काही आहेत युट्यूबचे तर ते मी सगळे लिहून घेतलेले आहेत, अजून आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे सगळे टायटल्स जे काय आहेत तर ते मी लिहून घेतलेले आहेत सो दॅट त्या टायटल्स वरती जर मी व्हिडिओज बनवले तर ते नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह असतील. आणि हे असे टायटल्स आहेत की जे भरपूर लोकांना युजफुल असणार आहेत. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत डेली लाईफमध्ये किंवा त्यांच्या डिजिटल करिअरमध्ये तर ते नक्कीच सॉल्व्ह करणारे असे हे टायटल्स आहेत. त्यामुळे नक्कीच जे काही व्हिडिओज मी डिलिव्हर करेन इथून पुढे तर ते माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी असेल. त्यामुळे ज्यावेळी माझा एखादा व्हिडिओ मी अपलोड करेन आणि तो समोरच्या व्यक्तीला, माझे जे कोण सबस्क्रायबर्स असतील त्यांना तो इंटरेस्टेड वाटेल तर त्यावेळी ते क्लिक करतील. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर अल्गोरिदम जे असेल तर युट्यूबला कळतं की बाबा ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि भरपूर लोक याच्यावरती क्लिक करतात. त्यामुळे युट्यूब काय करतंय, ती जे व्हिडिओ असेल ना तर ती भरपूर लोकांपर्यंत पाठवतंय. आता माझ्या चॅनलवरती जरी 83,000 सबस्क्रायबर्स असले तरी माझे मॅक्झिमम, ठीक आहे, मॅक्झिमम युट्यूब 5,000, 6,000, 7,000 इथपर्यंतच लोकांना माझे जे काय व्हिडिओ असेल ना तर ती पाठवते. आणि त्यातले काही लोक असे आहेत की ते नवीन लोक आहेत. ठीक आहे, म्हणजे नवीन लोकांना
लोकांना सुद्धा पाठवते, नवीन ऑडियन्सना सुद्धा पाठवते, पण जे काही 83,000 सबस्क्रायबर्स ऑलरेडी जमा झालेले आहेत त्यांच्यापर्यंत माझ्या नवीन व्हिडिओची जे काही नोटिफिकेशन असेल ते युट्यूबच्या अल्गोरिदम बिघडल्यामुळे, प्लॅनिंग प्रॉपर नसल्यामुळे, कन्सिस्टंट नसल्यामुळे युट्यूब जे असेल माझ्या व्हिडिओज पुश करत नाही. त्याचसोबत थंबनेल्स आणि हुक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. थंबनेल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे जो की ग्राफिक्सचा पार्ट आहे, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. तर भरपूर वेळेला अकॅडमी असेल किंवा फॅमिली असेल तर त्यामुळे युट्यूबचे व्हिडिओ मी जस्ट लास्ट मोमेंटला शूट करते, रेकॉर्ड करते आणि ती लगेचच मी अपलोड करते. कधी कधी तर व्हिडिओज मी असे अपलोड करते की ज्याला थंबनेलच नसतो, राईट. तर माझा उद्देश एकच असतो की बाबा आपल्याकडचं जे काय नॉलेज असेल तर ते समोरच्या व्यक्तींसोबत शेअर करायचं, पण त्याचसोबत ते युट्यूबच्या अल्गोरिदमला कळत नाही, ठीक आहे. पण त्याचसोबत कुठेतरी युट्यूबने आपल्यासाठी काहीतरी एक प्लॅन केलेला आहे की स्ट्रक्चर बनवलेला आहे की तुमच्या व्हिडिओजला चांगले थंबनेल्स लावा, चांगले टायटल्स लावा, चांगले डिस्क्रिप्शन ऍड करा, सो दॅट आम्ही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. तर वेळेचा कमतरता असल्यामुळे मी जस्ट व्हिडिओज अपलोड करते आणि त्याचा जो काही एसईओ असेल ना तर तो माझ्याकडून करायचा राहतो. आणि त्यामुळे काय होतं की जे काही व्हिडिओज बनवते तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतच नाही, त्याला रीच असेल ना तर तो मिळत नाही. त्यामुळे एक गोष्ट मी आता बनवणार आहे ती म्हणजे थंबनेल्स, टायटल्स जे काही असतील तर ते प्री प्लॅन, ठीक आहे. म्हणजे कम्प्लीट शेड्यूल, एका आठवड्याचे जे काही व्हिडिओज माझे जाणार आहेत तर तुम्ही आत्तापासूनच शेड्यूल करून ठेवणार आहे. रेकॉर्ड विथ एडिट, सगळ्या गोष्टी, थंबनेल्स, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं टायटल, या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या एका आठवड्याच्या ऑलरेडी रेडी असणार आहेत. कारण नक्कीच जर युट्यूब आपल्याला पेमेंट देतं, युट्यूब आपल्याला पैसे देते, बघा आपण एखाद्या ठिकाणी जॉबला जातो, ठीक आहे, बाहेर आपण एखाद्या ठिकाणी जॉबला जातो तर तिकडे आपल्याला पेमेंट मिळत असतं, आपलं अर्निंग होत असतं आणि त्यामुळे आपण 100% जे काही आपले असतील तर तिकडे कामावरती देत असतो. तर त्याचप्रमाणे युट्यूब आपल्याला पेमेंट देते आणि त्याचमुळे आपण आपलं जे काही 100% असेल तर तिकडे देणं अपेक्षित असतं, तरच आपलं जे काही इन्कम असेल ना युट्यूबचं तर ते इन्क्रीज होत असतं. तर त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर म्हणजे हुक्स. आता हुक्स काय असतात, एखादी व्हिडिओ मी बनवते ना तर सुरुवातीला, तर मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की मी लास्टला तुम्हाला माझं जे काही युट्यूबचा डॅशबोर्ड आहे तर तो दाखवेन, मी तुम्हाला माझी अर्निंग्स जे काही असतील तर ते दाखवेन. अशा पद्धतीने तुमच्या पूर्ण व्हिडिओचं स्ट्रक्चर तयार करायचं की सुरुवातीला तुम्ही काय बोलणार आहात. सुरुवातीला अगदी बोरिंग असं काय बोलू नका की नमस्कार माझं नाव हे आहे किंवा असं काहीच बोलू नका, जे की माझ्याकडून कन्सिस्टंटली मिस्टेक्स होत होत्या. तर सुरुवातीला एक हुक तयार करा, सो दॅट ज्यावेळी एखादी व्यक्ती तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करते तर ती इंटरेस्टेड नसते की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही या व्हिडिओमध्ये त्यांना काय देणार आहात, ठीक आहे, काय तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात, त्यांना काय शिकायला मिळणार आहे किंवा काय बघायला मिळणार आहे. तर हे जास्त इम्पॉर्टंट असतं, राईट. त्यामुळे पहिला एक 7 to 8 सेकंड्स मी बोलते खूप इम्पॉर्टंट असतात हुक क्रिएट करणं आणि त्या ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओवरती थांबवून ठेवणं, सो दॅट ते व्हिडिओ लास्ट पर्यंत ते बघतील, राईट. त्याच पद्धतीने हुक्स रेडी करणं, ते प्रिपेअर करणं, त्याचे स्क्रिप्ट्स बनवणं ते देखील तितकंच जास्त इम्पॉर्टंट आहे. जसा आपला एज्युकेशनल कॉन्टेंट आहे, आपला मेन मोटो आहे की लोकांना इन्फॉर्मेशन द्यायची, पण ती राईट मेथडमध्ये आणि युट्यूबचे जे काही अल्गोरिदम्स असतील तर ते फॉलो करून दिले तर नक्कीच इन्फॉर्मेशन पण आपण देऊच फ्री ऑफ कॉस्टमध्ये, पण युट्यूब कडून चांगले इन्कम जे असेल तर ते आपल्याला नक्कीच होईल. आता हे मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले, ठीक आहे. हे काही प्रॉब्लेम्स होते की आपला करंट कॉन्टेंट मॅच होत नाही आहे, ठीक आहे, मिक्स्ड कॉन्टेंट होतोय, थंबनेल्स हुक्स व्यवस्थित नाही आहेत, ठीक आहे, हे प्रॉब्लेम सांगितले. तर त्याच्यावरती वेगळे सॉल्युशन्स जे काय असतील तर ते मी घेऊन आलेले आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिस्टन्सी. तर माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओज अजिबात येत नाहीत आणि कधी आले तर ते लास्ट मोमेंटला रॅन्डम एखादी शॉर्ट्स म्हणजे एखादं कॅनवाचं ट्युटोरियल मी पोस्ट करते तर असं, तर तसं न करता ज्या काही गोष्टी मी करते, म्हणजे आज मंडे आहे तर मी आज एक लॉंग व्हिडिओ अपलोड करेन, ट्यूसडेला मी शॉर्ट्स अपलोड करेन, वेडनेसडेला मी पुन्हा लॉंग व्हिडिओ अपलोड करेन. तर जे काही तुमचं प्लॅनिंग ठरलेलं असतं ना तर त्याच अकॉर्डिंगली तुम्हाला ते जे असेल तर ते पोस्टिंग करायचं आहे, म्हणजेच कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. जर युट्यूबला वाटतं की बाबा हे कन्सिस्टंटली सेम टायमिंगला पोस्ट करतायत, राईट, जसं की मी डेली 11 वाजता पोस्ट करते तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमचा एखादा व्हिडिओ तरी व्हायरल होईलच आणि त्या व्हिडिओमुळे जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल झालं ना तर तुमचा कम्प्लीट वॉच टाइम किंवा तुमचा जो काही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया असेल ना तर तो कम्प्लीट होऊन जाईल. त्यामुळे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहेत, स्पेशली युट्यूबमध्ये, राईट. त्याच्यानंतर एसईओ, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी रॅन्डमली कोणतंही टायटल देते, ठीक आहे. तर तसं न करता जे लोक सर्च करतायत, ठीक आहे, वेगवेगळे वेबसाईट्स अवेलेबल आहेत एसईओ साठी, टायटलसाठी, एआयचे टूल्स काही अवेलेबल आहेत, तर त्या अकॉर्डिंगली मी पहिला सर्च करून ठेवणार. मला ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण टाइमच्या मुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करणं माझ्यासाठी पॉसिबल होत नाही. पण नाही, आता मी थोडासा वेळ माझ्यासाठी काढणार आहे आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील तर प्लॅन करून जो काही माझा युट्यूब असेल तर तो मी रन करणार आहे. एसईओ खूप इम्पॉर्टंट आहे, डिस्क्रिप्शन, टायटल, थंबनेल्स या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तुमचं युट्यूबचं करिअर जर तुम्हाला छान ग्रो करायचं असेल. मोर शॉर्ट्स, पोस्ट आणि पोल्स, ठीक आहे, आपण जसं युट्यूबचे व्हिडिओज पोस्ट करतो त्याच पद्धतीने आपण शॉर्ट्स पण पोस्ट करत असतो, पोल्स पोस्ट करत असतो, कम्युनिटीमध्ये आपण जाऊन फोटो जे काही असतील ना तर तेही पोस्ट करत असतो. तर त्यामुळे
या सगळ्या गोष्टींचं एकत्रित मिक्सचर करून सगळं कॉन्टेंट म्हणजे जे जे युट्यूबने तुम्हाला फीचर्स दिलेले आहेत ना, तर सगळे व्यवस्थित वापरणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ते मी आता पूर्णपणे सगळे फीचर्स जे काय असतील तर ते वापरणार आहे. तर आता अजून एक चेंज मला करायचा आहे, तो म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. तर लोकांना माझ्याकडून जस्ट ट्युटोरियल्स नको आहेत किंवा जस्ट मोटिवेशन किंवा जस्ट एज्युकेशन नको आहे. तर लोकांना ना माझ्या चॅनलवरती अर्निंग ठीक आहे किंवा इन्कम जो असेल तर तो बघण्याचा सुरुवातीला म्हणजे मी माझे व्हिडिओज चेक केले, तर ज्यावेळी मी तुम्हाला सांगते की या महिन्यामध्ये मी इतके पैसे कमवले विथ प्रूफ मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत होते. पण सध्या मला त्या गोष्टी मेंटेन करायला आणि त्या तुमच्यासोबत शेअर करायला तितका जो काही टाइम असेल ना तर तो मॅनेज होत नाहीये. पण लोकांना त्या गोष्टी बघायला आवडतात. ठीक आहे, विथ प्रूफ ज्या गोष्टी मी सांगत असते ठीक आहे, तर त्या तुम्हाला बघायला आवडतात. त्यामुळे नक्कीच मी इथून पुढे तुम्हाला प्रॅक्टिकल जी काही इन्फॉर्मेशन असेल ना तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं मी आता या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माझं युट्यूबचा डॅशबोर्ड आणि माझी जी काही अर्निंग असेल तर ती शेअर करणार आहे, जी की तुम्हाला नक्कीच थोडीशी कोड्यात पाडू शकते, पण नक्कीच तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह ती असणार आहे. व्हिडिओ स्ट्रक्चर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितला की पहिला हुक असेल ठीक आहे, म्हणजे पहिला 7 ते 8 सेकंडचा हुक असेल. पहिला 1 मिनिट तुम्हाला ऑडियन्सला तुमच्या चॅनलवरती किंवा तुमच्या व्हिडिओवरती थांबवून ठेवायचा आहे. मधला तुमचा कंटेंटचा पार्ट असेल आणि लास्टला मग कॉल टू ऍक्शन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा किंवा एखाद्या कोर्सची किंवा अकॅडमीची माहिती असेल तर मग डिस्क्रिप्शन मध्ये नंबर जे काही दिलेले असतील तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तर या प्रकारे 3 वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये जो काय आपला व्हिडिओ असेल तर तो डिवाइड होणार आहे. आणि इम्पॉर्टंट जे की मी इथं लिहिलेलं नाहीये ते म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग. ठीक आहे, मी लास्ट मोमेंटला व्हिडिओ अपलोड करत असते, त्यामुळे मोस्टली आता मला व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करायला जमत नाही. पण आता मी खूप छान प्रकारे व्हिडिओ एडिटिंग जे काय मी बोलते आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल, जे काय मी बोलते तर त्याचे स्क्रीनशॉट्स असतील, त्याचे प्रॅक्टिकल प्रूफ्स असतील, तर ते मी सगळे तुमच्या सोबत जे असतील तर ते शेअर करायला चालू करणार आहे. सो दॅट एक एंगेजमेंट राहते. सोबतच तुमचा जो काही कॉन्टेंट असेल म्हणजे माझा जो काही कॉन्टेंट असेल तर तो तुम्हाला जेन्युइन वाटतो, कारण प्रॅक्टिकल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या तुम्ही कधी बघितलेल्या नसतात तशा. प्लॅनर जसा मी तुम्हाला सांगितला की मी आता इथून पुढे आता 30 दिवसाचा प्लॅनर तर मी बनवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 30 दिवसामध्ये काय काय पोस्ट करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी मी बनवलेल्या आहेत. तर आता जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मी तुम्हाला माझा युट्यूबचा जो काही अर्निंग असेल तर तो शेअर करणार आहे. ठीक आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला कॉमेंटमध्ये ऑल द बेस्ट म्हणून कॉमेंट करायचे. ठीक आहे, कॉमेंटमध्ये जायचे आणि ऑल द बेस्ट म्हणून कॉमेंट करायचे. आणि 3 महिन्यानंतर मी याचा एक पार्ट 2 तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की ग्रोथचा असणार आहे. कारण कुठलीच गोष्ट अशी नसते की जी की इम्पॉसिबल आहे. चॅनल डेड होत नाही किंवा चॅनल बंद पडत नाही, काहीच होत नाही. फक्त आपण एफर्ट्स द्यायला कुठेतरी मागे पडतो. आणि जे मी मागे पडलेले आहे तर मी नक्कीच आता पुन्हा प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. म्हणजे जे काय माझं स्पीड असेल ना तर ते पकडणार आहे आणि त्याचे रिझल्ट जे काय असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता तुमचा कुठलाही प्रेशियस वेळ वाया न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट माझा जो काही युट्यूबचा डॅशबोर्ड आहे ना तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण मला नाही वाटत की कुठलाही युट्यूबर तुम्हाला अगदी इन डिटेल या ज्या काही गोष्टी असेल ना तर ते सांगेल, कारण तुम्हाला खूप इंटरेस्ट असतो ना डॅशबोर्ड चेक करायला, कारण इकडे अर्निंग्स असतात. ठीक आहे, तर हा आहे माझा डॅशबोर्ड. त्याच्यामध्ये वरती बघा 83,810 सबस्क्रायबर्स आहेत, 83,810 सबस्क्रायबर्स आहेत टोटल इन ऑल. आणि हे अनालिटिक्स आहेत जे की इम्पॉर्टंट असतात लास्ट 28 डेजचे. ठीक आहे, शेवटच्या 28 दिवसाचे, आजपासून मागे 28 दिवस. व्ह्यूज 2.3 लाख आहेत ज्या की कन्सिस्टंटली खूप कमीच आहेत. बघा ड्रॉपचा एरो दिसतोय, कारण माझ्या चॅनलचे व्ह्यूज खूप जास्त जायचे पण आता ते कमी आहेत. वॉच टाइम 3000 तासाचा आहे. 28 दिवसांमध्ये जो काही वॉच टाइम माझा झालेला आहे तर तो 3000 तास आहे. आणि आपल्याला असं वाटतं की बाबा चॅनल मॉनिटाईज करायला 4000 तास म्हणजे खूप वेळ लागतो, तर तसं काही नाहीये. एकदा की तुमचे सबस्क्रायबर्स वाढले ना की ऑटोमॅटिकली वॉच टाइम तुमचा वाढत जातो. त्याच्यानंतर बघा सबस्क्रायबर्स जे की 28 दिवसात फक्त 538 वाढले. सबस्क्रायबर्सच वाढत नाहीयेत कारण मी शॉर्ट्स अपलोड करत नाही. शॉर्ट्स अपलोड केले की सबस्क्रायबर्स वाढतात. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना ती पण हिट करा. तुमच्या भरपूर गोड मैत्रिणींसोबत, तुमच्या आईसोबत, बहिणींसोबत जे काही माझं चॅनल असेल तर ते शेअर करा. आणि नक्कीच लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर जे असतील तर ते तुमच्या मदतीनेच होऊ शकतील. आणि लास्टला जो काय आहे तर तो इस्टिमेटेड रेव्हेन्यू महिन्याचा पगार जो आपण म्हणतो तर तो आहे 3.8K. 3000 उघडून दाखवते, 3850 रुपये एका महिन्यामध्ये. ठीक आहे, आता हा काढता येत नाही आपल्याला. ठीक आहे, जर तुमचा पेमेंट एका महिन्यामध्ये 10,000 नाही 8,500च्या वरती असेल म्हणजे $10 वरती तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले. ठीक आहे, मी अर्न सेक्शन ओपन करते. अर्न सेक्शन मध्ये बघा किती डॉलर भरलेत, $84.65 भरलेले आहेत. हे जर $100 भरले तरच ते तुम्ही काढू शकताय. आणि $100 कधीही भरल्यावरती कधीही येतो असं नाही. आज डेट किती आहे, आज डेट 31 जानेवारी आहे ना, तर मला वाटतं कदाचित 2-3 तारखेपर्यंत पेमेंट आपलं स्टॉप होतं. म्हणजे 2-3 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या जर तुमचं $100च्या पुढे गेलं असेल ना तर हे पेमेंट स्टॉप होऊन मग
नवीन महिन्याचं पेमेंट जे असेल तर ते भरायला चालू होतं आणि हे जे काही पैसे असतील तर ते आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 21 ते 27 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटवरती जमा होतात. पण आता हे जमा होणार नाहीत कारण हे $84 आहेत आणि एका दिवसाला ना $1 $2 वाढायला लागलेत म्हणून ते इतकं लेंदी घेतंय. ऑलमोस्ट आता हा 3rd मंथ आहे म्हणजे टोटल मला आता 3 महिन्याचं जे काही पेमेंट असेल ना तर ते एकत्र मिळेल, जे की म्हणजे 3,500 प्रत्येक महिन्याचे होतील. म्हणजे जे काही आपण एफर्ट्स करतो इतके तर ते वेस्ट जातात. कुठेतरी मी आता अनालिटिक्स मध्ये चेक केले, पेमेंट चेक केलं आणि म्हटलं आपण इतके एफर्ट्स घेतोय पण आपण SEO वरतीच काम करत नाहीये. तर त्यापेक्षा आपण असं करूयात की थोडे व्हिडिओज आपण कदाचित कमी करूयात पण जे व्हिडिओज करतोय ना तर ते अगदी परफेक्ट करूयात. म्हणजे नक्कीच लोकांना पण माहिती मिळतेच आहे आपल्या चॅनल थ्रू, पण नक्कीच आपल्याला सुद्धा एक चांगला इन्कम जो असेल तर तो मिळेल. तर त्या उद्देशाने ठीक आहे. तर बघा हा आता याच्यामध्ये माझे मेंबरशिप्सचे पण हे आहेत. टोटल 12 मेंबर्स आहेत त्याचे मला ₹633 मिळतात. जे काही कमिशन असेल तर ते युट्यूब कट करते आणि जे काही एक्स्ट्राचे पेमेंट असेल ना तर ते आपल्याला अशा पद्धतीने देते. लास्ट 31 दिवसाचे माझे टोटल 12 मेंबरशिपचे प्लॅन्स घेतलेले जे काही स्टुडंट्स आहेत तर ते आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा अर्नचा पार्ट असतो. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे बघा अनालिटिक्स मध्ये जायचं. जर तुम्ही न्यू युट्यूबर असाल तर अनालिटिक्स मध्ये जायचं. अनालिटिक्स मध्ये गेल्यानंतर बघा ट्रेंड्स मध्ये जायचं आणि ट्रेंड्स मध्ये तुमच्या लक्षात येतंय की तुमच्या चॅनलवरती लोक काय बघतायत आणि माझ्या चॅनलवरती इतका मिक्स्ड कॉन्टेंट आहे ना की बघा काय आलंय ट्रेंड्सला. ठीक आहे. मला एज्युकेशनल कॉन्टेंट हवाय पण हे व्लॉग्स वगैरे सगळ्या गोष्टी येतात म्हणजे मिक्स्ड कॉन्टेंट आलाय ट्रेंड्सला. आणि हळदी कुंकू डेकोरेशन आयडियाज ठेवून जे की खूप म्हणजे मी माझ्या चॅनलला बनवतच नाही पण मिक्स्ड कॉन्टेंटमुळे युट्यूबला समजत नाही की मी काय डिलिव्हर करते, कोणते पोस्ट डिलिव्हर करते. हिंदी पोस्टर डिझाईन इन फोटोशॉप, ऑल इन्फॉर्मेशन अबाउट युट्यूब इन्कम सर्च केलं जातं. ठीक आहे. इथे बघा मी सर्च करते युट्यूब इन्कम म्हणून सर्च करते. ठीक आहे. बघा व्हेरी हाय इंटरेस्टला असेल. ठीक आहे. बघितलं का व्हेरी हाय इंटरेस्ट म्हणजे हा जर मी व्हिडिओ दाखवला आणि जर तुमच्यापैकी काही जणांनी 2 ते 3 मिनिटं जरी हा व्हिडिओ बघितला ना सुरुवातीचे तरी पण युट्यूब पुश करतंय व्हिडिओला, जास्तीत जास्त रीच देतंय आणि लोकांना एक उत्सुकता असते की बाबा यांना किती मिळतात युट्यूब थ्रू पैसे आणि त्यामुळे कुठेतरी अल्गोरिदम थ्रू आपलं जे काही अकाउंट असेल ना किंवा जे काही आपलं चॅनल असेल ना तर ते पुन्हा ग्रो करायला चालू होतं. तर आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असेल आणि जस्ट मी तुम्हाला प्रॉब्लेम्स विथ सोल्युशन्स दाखवलेले आहेत जे की मी प्लॅन्स व्यवस्थित एक्झिक्यूट करणार आहे. कारण फक्त प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे सॉल्युशन्स माहिती असून उपयोग नाही. आता हे मला खूप दिवसापासून माहिती आहे पण एक्झिक्युशन माझ्याकडून होत नव्हतं. बट आता नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिळत जातील आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक मंडेला, वेनसडेला आणि सॅटर्डेला अशा 3 लॉंग व्हिडिओज कन्सिस्टंटली तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओज जे असतील तर त्या मिळत जातील ज्या की खूप जास्त स्ट्रगलने, एफर्ट्सने आणि खूप जास्त अभ्यास करून जे असतील तर त्या मी तुमच्यासोबत डिलिव्हर करणार आहे. आता गोष्ट आहे की जर तुम्हाला युट्यूबचं चॅनल चालू करायचं असेल सेम माझ्यासारखं पूर्ण प्लॅनिंग किंवा चॅनल कसं चालू करायचं, त्याचा SEO कसा करायचा, थंबनेल्स कसे बनवायचे, त्याचं पूर्ण प्लॅनिंग वगैरे कसं करायचं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील तर सिम्पली खाली जो नंबर दिलेला त्या नंबरवरती युट्यूब म्हणून मेसेज करा. जी काही इन्फॉर्मेशन असेल आपल्या कोर्सशी रिलेटेड तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका आणि सोबतच खाली कॉमेंटमध्ये ऑल द बेस्ट म्हणून नक्कीच टाईप करा कारण तुमचे कॉमेंट्स मला खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी देतात, मोटिवेशन देतात अजून जास्त चांगला कॉन्टेंट जो असेल तर तो तुमच्यासोबत घेऊन यायला. थँक्यू सो मच. बाय.